शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आहे 29 मार्च 2026 आणि आज आपण पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. होय, आज कापूस दरामध्ये जरी गठनमध्ये बदल नसेल तरी मार्केटमध्ये मात्र बदल आहे. काय आहे आजची अपडेट जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला शेतीविषयक कोणतीही माहिती, कमी खर्चातील माहिती तसेच बाजारभाव याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपण पाहिलं की 55,500 रुपयांवर मार्केट स्थिर झालं आहे आणि हा टप्पा आपण विक्रीसाठी सजेस्ट केलेला आहे. ऑलरेडी बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्री केली. अजूनही तुम्ही विक्री केली नसेल तर शक्यतो सल्ला असेल विक्रीच करा, थांबू नका. दुसरी गोष्ट, आता जर इथून पुढं तुम्हाला आज उद्या जर विक्री करायची असेल तर फायदा असा आहे की जे काही मोठ्या बाजार समित्या आहेत, म्हणजे मग मानवत असेल, यवतमाळ असेल, हिंगणघाट, नागपूर, वर्धा, परभणी, नांदेड ह्या ज्या काही ठराविक मोठमोठ्या बाजारपेठ ज्या ठिकाणी आहेत, मग त्यामध्ये खामगावसुद्धा येतं. तर अशा बाजारपेठांमध्ये 200 रुपयांची तेजी आपल्याला पाहायला मिळाली. सगळ्या मार्केटमध्ये नाही आहे बरं का, हे समजून घ्या. व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या. मार्केटमध्ये 200 रुपयांची तेजी आहे, परंतु गठन मार्केट आहे तेवढंच आहे. मग आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की साधारण 8,400 पर्यंत दर आहेत, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली की 8,100 8,200च आहे. तर तो मात्र आता 8,200 जिथं आहे तिथं आज तुम्हाला 8,300 8,400 हा दर देखील पाहायला मिळेल. गठन स्थिर आहे, परंतु मार्केटमध्ये तेजी दिसते. तर आता ही तेजी ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तेजी खूप मोठी नसणार आहे, ती ही अशी असणार आहे. म्हणजे गठन मार्केट जे आहे हे थोडंफार स्थिर राहील, परंतु दर मात्र काही प्रमाणामध्ये 100-200 रुपयांनी उचलतील. आता ही ती जी आहे, रेग्युलर मार्केट जे आहे ते तसेच आहेत. साधारण 7,300-400 रुपयांपासून 8,400 रुपयांपर्यंत दर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. परंतु मोठ्या बाजारपेठांमध्ये आज आपल्याला 200 रुपयांची तेजी ही पाहायला मिळाली आहे आणि होऊ शकतं की 2 दिवसानंतर आपल्याला मार्केट ज्यावेळेस व्यवस्थित चालू होईल, त्यावेळेस साधारण मार्केटमध्ये 200 रुपयांची तेजी किंवा मार्केट आणखी हललेलं पाहायला मिळेल.